हे बडीज, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। तर आज मी खूप दिवसानंतर माझं नाईट रुटीन शेअर करणार आहे आज तुमच्यासोबत। आणि मस्त इव्हिनिंगची सुरुवात केली आहे। प्रिटी सनसेट, किती कूल होतं। मला सनसेट फार आवडता। सनसेट बघितल्यानंतर मी घरात आले, कारण की मी सकाळपासून बिलकुल पण माझे हेअर कोम्ब केले नव्हते। ॲक्च्युली आज ना थोडा कंटाळाच केलेला मी हेअर कोम्ब करायला। म्हटलं चला आज पहिल्यांदा हेअर कोम्ब करूया आणि मग पुढची कामं करूयात। तर माझं हेअर कोम्ब करून झालं आहे आणि मी केसांना जो सिरम लावलेलं आहे फक्त, बाकी काही दुसरं लावलेलं नाही आहे। तर वरती आता बर्न करून घेते, कारण की काही काम करायचं असले ना तर मला म्हणजे अगदी बन घातल्यावरच मला काही ना काही काम सुचतं। जर मोकळे केस असले ना मला बिलकुल पण काम सुचत नाही आणि करायलाही नाही आवडत, म्हणून मग वरती बन बांधून घेते। माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे, जे की एकच सेकंदात होते फटाफट। तर मी लिप बाम लावून घेते, कारण फारच ड्राय होतात विंटरमध्ये लिप्स, म्हणून मग नेहमी लिप बाम लागतंच। तर आता मी कुकर लावून देते, स्वयंपाकाची तयारी करते। तर आज खूप सिंपलच जेवण करणार आहे। वरण भात आणि भाजी, चपाती खाण्याचं कोणाचंही मन नाही आहे, म्हणून चपाती नाही करणार। आता पहिले ना कुकर लावून घेते डाळीचं, आणि मग बाकीची सगळी कामं करणार, कारण बाकीची कामं करताना नाही का मग इकडे साईड बाय साईड शिजून जाईल डाळ लवकर, मग बाकीचा स्वयंपाक पण लगेच होईल। तर आता पहिल्यांदा मी डाळ शिजत टाकते। मी डाळ शिजत टाकायला ना अगोदर पाणी गरम होऊ देते कोमट, त्यामध्ये हळद, जिरे, थोडं तेल घालते आणि मग डाळ टाकणार। आणि तेल घातलं ना तर वरती जास्त ओतू नाही येत, नाहीतर फार कुकर खराब होऊन जातो, मग घसायच्या वेळेस ना जास्त मेहनत लागते, त्यापेक्षा अगोदरच व्यवस्थित। आणि मी डाळ शिजत टाकताना ना त्यामध्ये थोडी चिंच पण घालते। ज्याला टोमॅटो आवडतात त्यांनी टोमॅटो घालायची, ज्याला चिंच आवडतात त्यांनी थोडं असं आंबट गोड वरण ना छान लागतं, म्हणून मग मी चिंच घालते। मला चिंच टोमॅटोपेक्षा चिंच जास्त आवडते, म्हणून ती घालते। आता पाणी पण व्यवस्थित तापलं आहे कोमट, आता डाळ टाकून दिली। आता कुकर व्यवस्थित लावून घेते। पहिले ना मला बिलकुल पण कुकर लावताच येत नव्हतं। आत्ता मी शिकले कुकर लावायला, नाहीतर मला बिलकुल पण जमत नव्हतं। तर आता मेथीची भाजी धुवून घेते व्यवस्थित। आज खूप सिंपल आहे आणि माझं फेवरेट आहे, वरण भात माझं मोस्ट फेवरेट आहे। तर आता भाजीसाठी चॉपिंग करून घेते, हिरवी मिरची आणि लसूण। सो माझं चॉपिंग झालं, आता मेथीची भाजी फटाफट टाकून घेते। मेथीची भाजी खूप सिंपल करणार आहे। तेल घातलं, त्यामध्ये लसूण घातलं, ते थोडं रेड होऊ द्यायचं, आणि मग जिरे घालायचे आणि हिरवी मिरची, आणि ते सगळं व्यवस्थित फ्राय झालं का तेलामध्ये मग मेथीची भाजी घालणार। खूप सिंपल घालते मी मेथीची भाजी, म्हणजे जास्त काही नाही एक्स्ट्रा, जसं की आपलं कुट्टा वगैरे शेंगदाण्याचा असं काही घातलं नाही आहे। तर माझं साईड बाय साईड भाजी पण झाली, वरणाला फोडणी पण देऊन झाली, आणि भात टाकलेला आहे। आणि भात झाला की मग लगेच गरमागरम जेवायला घेणार। तर बघा माझं वरण मस्त उकळते, मस्त उकळी फुटली आहे, आणि इथे भात शिजायला टाकला आहे, मेथीची भाजी झाली आहे। आता आम्ही जेवायला घेणार। सो माझं खूप फेवरेट आहे वरण भात, कधीही मी रोज खाऊ शकते। तर जेवण वगैरे झालं, त्यानंतर सगळी भांडी घासून घेते, कारण सगळी रात्रीचे भांडी आहेत ना मी रात्रीच घासून घेते। सकाळी उठल्यावर मला किचन म्हणजे असं एकदम क्लीन बघायला आवडतं, बिलकुल पण पसारा नाही आवडत। म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच, माझे पप्पा लवकर उठतात, तर त्यांना पण नाही आवडत असं किचन म्हणजे भांडे वगैरे रात्रीचे राहिले तर, म्हणून मी रात्रीच घासून घेते, सगळं क्लीन करून घेते। आणि सकाळचे थोडं चांगलं पण वाटतं नाही का, फ्रेश एकदम। तर व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेते गॅस, कारण स्वयंपाकाचे असे तेलाचे वगैरे असे उडलेलं असतं ना तेल वगैरे, मग गॅस वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेते। आणि सगळं क्लीन वगैरे झालं ना तर मी नाईटला कोणते फेस पॅक यूज करते ना ते पण आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फर्स्ट फेस पॅक आहे आपलं काय म्हणतात त्याला, मसुरीची डाळ,
त्याचं पीठ, नंतर थोडी हळद आणि जी मलाई असते ना दुधावरची ती, म्हणजे याने मस्त स्क्रब होणार. तर पहिले मी स्क्रब करून घेणार माझ्या चेहऱ्याला मस्त आणि मग सेकंड पॅक लावणार. असे 3 पॅक लावणार आहे मी. तर तुम्हाला पुढे बरोबर सांगते मी काय काय करायचं. तर हे मसुरीची डाळ आहे ना किती इफेक्टिव्ह असते तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्हाला मी ही घरीच केली होती डाळ, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली. तसं तुम्हाला ना दुकानात पण डिरेक्टली अशी पावडर भेटून जाईल. तर मी थोडी अशी म्हणजे जाडसरच ठेवली की त्याने ना माझी स्क्रब होईल, नॅचरली स्क्रब होईल, दुसरा स्क्रब आणायची जरूरत नाही. तर मी 10-15 मिनटं मस्त आता मसाज करणार आणि वॉश करून घेणार. तर बघू शकता माझी मस्त स्क्रब करून झालं आहे. आता वॉश करून झालं मग सेकंड मी पॅक लावणार. किती छान दिसते. आणि तुम्हाला वाटत असेल इतक्या थंडीत मी थंड पाण्याने धुते, तर मी नाही, तर मी गरम पाण्याने वॉश करून घेते. कारण इतक्या थंडीमध्ये मला थंड म्हणजे पाणी बिलकुल पण असं मी जेव्हा भांडी घासत होती तेव्हाच इतकं थंड लागत होतं. म्हटलं चेहऱ्याला तर बिलकुल यूज नाही करणार, नाही तर आजारी पडायचे काम आहेत. म्हणून मग मी गरम पाणी करून ठेवले साईडला, त्यांनीच मी सगळं फेस वॉश करते. तर सेकंड पॅक आहे आपला. तर यामध्ये मी घेतली आहे डाळीचं पीठ, थोडी हळद आणि दही. तर आता व्यवस्थित मिक्स करून घेणार. आणि हे पॅक माझे खूप फेवरेट आहे. मी रोज नाही नाईट रुटीनमध्ये म्हणजे रोज नाही यूज करत. 2-3 दिवसानंतर मी हे रिपीट करत असते. तर आता पुन्हा लावून घेणार, पुन्हा 10-15 मिनटं मसाज देणार, मग वॉश करणार. आणि ना ज्यांची पण स्किन म्हणजे अशी टॅन झालेली आहे किंवा खूप सारे पिंपल्स वगैरे आहेत आणि म्हणजे असं अनइव्हन स्किन टोन आहे, तर त्यांनी हे पॅक लावले ना तर त्यांची टॅनिंग वगैरे नक्कीच कमी होईल. तर नक्की यूज करा. तुम्हाला इफेक्ट बघा, तुम्ही 2-3 टाईम जरी यूज केला ना तुम्हाला लवकर इफेक्ट जाणवेल. तर माझा सेकंड पॅक मस्त वॉश करून झाला. मस्त मसाज दिली अगोदर आणि वॉश करून घेतलं. आणि गरम पाण्याने वॉश करते ना म्हणून छान वाटतं आहे जरा. तर मस्त दिसतो आहे बघा चेहरा. आणि ज्यांची पण खूपच टॅनिंग आहे ना चेहऱ्यावर तर त्यांनी नक्कीच हे पॅक यूज करा. सो आता माझा थर्ड पॅक आहे जो की मी कधीही यूज करते, तो की म्हणजे मुलतानी माती आणि रोज वॉटर. मी नेहमी सांगत असते ज्यांची पण स्किन ऑइली आहे ना तर त्यांनी नक्कीच हा पॅक रोज यूज करा, म्हणजे ऑइल कंट्रोल राहील, पिंपल्स वगैरे होणार नाही. अगोदर ना माझ्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स होते, बट जेव्हापासून मी हे रूटीन फॉलो करते ना तर आत्ता माझ्या चेहऱ्यावर एकही पिंपल नाही. नाहीतर आत्ता माझी एखादा जुना फोटो सापडलाच ना तर मी नक्कीच इथे तुमच्यासोबत शेअर करेन. बट खूप शोधावं लागेल या व्लॉगमध्ये, नाही तर नेक्स्ट बघेल जर एखादा भेटलाच ना मला माझा फोटो जेव्हा माझे पिंपल्स होते तर नक्की तुम्हाला दाखवेल. तर माझं व्यवस्थित पॅक वगैरे सुकला आहे. आणि मुलतानी मातीचा पॅक ना जास्त पण सुकू द्यायचा नाही, नाहीतर फार ड्राय होतं आणि स्किन ताणली जाते. म्हणून मग थोडाफार ड्राय होऊ द्यायचा, नंतर लगेच वॉश करायचा. कारण 10 मिनिट जरी ठेवलं ना तरी पुरेसं आहे. तर माझं फायनली 3ही पॅक लावून झाले आणि माझा चेहरा बघा किती सुंदर दिसतो आहे आणि क्लीन झाला आहे एकदम. तर एकदम सॉफ्ट वाटतं आहे ना, इतकी सारी मसाज केली ना म्हणून खूप सॉफ्ट झाला आहे मस्त. आता मॉइश्चराईज करून घेणार. पहिले मी मॉइश्चराईज कोणतं यूज करते तुम्हाला माहितीच आहे, पॉन्ड्सचं, कारण की ऑइली स्किनला म्हणजे माझ्या स्किनला तो सूट होतो म्हणून मग मी तोच यूज करते. तर अगोदर मी डिरेक्टली अप्लाय नाही केलं आहे हातावर, आता थोडी मसाज करून घेईल म्हणजे थोडंसं गरम होईल तो मॉइश्चरायझर. डिरेक्टली थंड नाही लावणार आणि जस्ट टॅप करेल, जास्त असं चोळणार नाही. तर नंतर लिप बाम, की आपले लिप्स फार ड्राय होतात मग त्याच्यासाठी व्हॅसलीन मस्ट आहे. तर मला खूप सारे लिप बाम्स आहेत बट मला व्हॅसलीन ना जास्त आवडते म्हणून मी तीच यूज करते. नाहीतर मग दुसरे पण आहेत माझ्याकडे तसे, बट व्हॅसलीनने जास्त इफेक्ट जाणवतो मला म्हणून मग मी तीच यूज करते. तर फायनली माझं स्किन केअर रुटीन झालं नाईटचं. किती सिम्पल नाही आहे, 3 पॅक यूज केले, सिम्पल नाही आहे, बट जेव्हा तुम्ही यूज करता ना तेव्हा खूप छान वाटतं. बट सगळे होम रेमेडीज होत्या जे की तुम्ही घरी तुमच्या सगळ्यांच्या अवेलेबल असतील, तर तुम्ही नक्की करून बघा.
त्यानंतर मी ब्रेड्स करून घेतल्या, कारण झोपण्याच्या अगोदर ब्रेड्स करून घेते. वरती ठेवले ना तर व्यवस्थित झोप नाही लागत मला. तर आता पाणी वगैरे पिऊन घेते. त्यानंतर मस्त आता मी झोपणार आणि एडिटिंग तर आता उद्या मॉर्निंगलाच करणार, लवकर नाही करणार. तर आता मस्त झोपणार, कारण की स्किन केअर पण केलं आहे ना, तर मस्त झोप होईल, ग्लो पण येईल चेहऱ्याला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू ऑल.